सर इथलं स्टाफ किती इंटरॅक्टिव्ह आहे ना, म्हणजे दे ॲक्च्युली ऑन द टोज. आपण बसल्या बसल्या पहिले न विचारता त्यांनी पाणी फोडलेलं आहे, विच इज आता आजच्या ह्याच्यात खूप कमी पाहायला मिळतात. नाही, ॲक्च्युली काय होतं, वेन यू सी दी गेस्ट अराउंड ना, then staff also automatically starts working. They get enthusiastic, they start working, they start getting motivated. आणि मग ते इट्स अ सायकल. जेवढं रेस्टॉरंट डल तेवढं स्टाफ डल, जेवढं रेस्टॉरंट बिझी तेवढं स्टाफ पण ॲक्टिव्ह राहतो. आता इफ यू लुक ॲट देअर फेसेस ऑल्सो, दे आर क्वाईट स्माइली, दे आर क्वाईट प्लेझंट, आणि ऑफकोर्स त्यांचं ग्रूमिंग आणि युनिफॉर्म वगैरे इट्स व्हेरी गुड. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ह्या खूप बारीक बारीक गोष्टी आहेत पण खूप महत्त्वाच्या आहेत आणि ह्या फॉलो करणं खूप गरजेचं आहे. जर कस्टमरला चांगली सर्व्हिस हवी असेल तर कस्टमरने देखील ह्या गोष्टी बघणं आणि त्याप्रमाणे स्टाफला मोटिवेट करत राहणं हे पण तेवढंच गरजेचं. व्हेरी ट्रू. म्हणजे ॲप्रिशिएटिंग की जसं आता ही मुलगी आहे, हिचं अपिअरन्स चांगलं, हिचं ग्रूमिंग छान, तर हिला आपण जर म्हटलं, हिचं कौतुक केलं तर तिला नक्कीच बरं वाटेल. So she will make sure every time that she is properly groomed. आणि आय एम क्वाईट सरप्राईज की त्यांनी सगळ्यांनी प्रॉपर शूज, सॉक्स, म्हणजे इवन द शेफ्स Yes. मध्ये वगैरे जसं आजकाल खूप चाललेलं आहे. It's really- How it happens ना, कटिंग दी कॉर्नर्स नाही होत. बेसिकली तुम्हाला वाटतं असेल मी शूजवर पैसे वाचवले, युनिफॉर्मवर पैसे वाचवले म्हणून ते होतं, पण नाही. याच्याने जो क्लास येतो एखादा रेस्टॉरंटला तो वेगळाच आहे. इट डेफिनेटली ॲड्स व्हॅल्यू इन टू द ॲम्बियन्स, बिकॉज इट्स अ लाईव्ह थिंग, राईट. समटाईम बॅक यू स्पोक अबाउट दिस प्लांट. द प्लांट इज अ लाईव्ह थिंग, बरोबर आहे. तसंच स्टाफ तो सगळ्यात लाईव्ह आहे ना. जेवढा हसरा स्टाफ तेवढं रेस्टॉरंटमध्ये प्राण येणार. कुठल्याही रेस्टॉरंटची वाईब ही फार महत्त्वाची असते. वाईब म्हणजे त्याच्यातनं येणारे पॉझिटिव्ह संकेत. आज आपण इथे बघताय की आपण ज्या रेस्टॉरंटला बसलेलो आहे तिथलं वातावरण कसलं आहे. लाईव्ह बुफे आहे, लाईव्ह किचन आहे, आणि त्याच्यानंतर बाहेर म्युझिक सुरू आहे, बाजूला स्विमिंग पूल आहे. ह्या सगळ्या गोष्टी ह्या वातावरणामध्ये ॲड करतात आणि ॲटोमॅटिकली इट अफेक्ट्स ऑन द माइंड ऑफ द पीपल. दॅट इज व्हॉट इज कॉल्ड ॲज द वाईब. त्यांना जेवढं पॉझिटिव्ह, जेवढं छान वाटेल तेवढं माणूस जेवण आणि सर्व्हिस हा एन्जॉय करेल. आणि म्हणून ॲम्बियन्स आणि फॅसिलिटीज या सर्व गोष्टी फार